तो विशाल डोळस आणि अप्पू आणि सोनू अशी ही सलामीची जोडी. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यास सज्ज झालेला आहे तो विशाल पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यास सज्ज होतोय. दोन क्षेत्ररक्षक तैनात आहेत सीमारेषेवर आणि बाकी सगळे सर्कलच्या घेऱ्यामध्ये. पहिल्या षटकातील पहिला चेंडू फलटस्ताचा चेंडू खरपूस समाचार आणि पहिला चेंडू जातोय सीमारेषा पार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवर चौकारानं खातं उघडतोय तो अप्पू. संघाचं देखील खातं उघडलं जाते 4 धावेनं. पुन्हा एकदा विशाल डावखऱ्या हाताचा गोलंदाज आणि हा जोरकसपणे मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसतोय. दरम्यान चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार लागल्याबरोबर विशाल यानं आपला मारा थोडासा बदललाय आणि फसवतोय तो अप्पू याला. दरम्यान पुढचा चेंडू आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणखीन एक प्रयत्न असफल. लागोपाठचे 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव जात आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पहिल्या षटकातलं फलंदाजाने चेंडू तडकावलाय. चेंडू हवेमध्ये आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो दूरवरून आणि हा सुरेख झेल टिपला जातोय. पहिला झटका या ठिकाणी बसतोय. अप्पू याच्या रूपानं मिड विकेटला सुरेख झेल टिपतोय तो अक्षय. खर तर डोळ्यावर निश्चितपणे सूर्य आलेला असणार परंतु एक हात बरोबर सूर्याला सावलीला आधार देऊन त्यानं सुरेख असा झेल टिपला आणि पहिला झटका या ठिकाणी बसलेला आहे तो मच 11 नेरुल या संघाला. अप्पू याची जागा घेण्यासाठी नवीन आलेला फलंदाज आहे तो रुपेश. पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर यश मिळवतोय तो विशाल डोळस. आणि आता मगापासून नॉन स्ट्राईकला असलेला सोनू खेळण्यासाठी सज्ज होतोय. विशाल डोळस याचा पुढचा चेंडू आणि हा सुरेख चेंडू. 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकतोय तो विशाल डोळस. अर्थात पहिल्याच चेंडूवर थोडासा फुलटॉसचा चेंडू होता आणि त्याच्यावर एक चांगला फटका मारला होता अप्पू यानं 4 धावा वसूल केल्या होत्या आणि त्यानंतरच्या मात्र जबरदस्त कमबॅक केलेला आहे ते विशाल डोळस यानं. आणि आता हा शेवटचा चेंडू आणि हा जोरकसपणे मारलाय चेंडू हवेमध्ये आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय आणि हा आणखीन एक झेल टिपला जातोय. सुरेख गोलंदाजी. माजी नगरसेवक विशाल डोळस आपली कर्तबगारी या ठिकाणी दाखवताना पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा त्यांनी दिलेल्या आहेत आणि 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे आणि धावा दिलेल्या आहेत ते फक्त आणि फक्त 4. सुरेख गोलंदाजी. पहिल्याच षटकांमध्ये सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूत परतत आहेत.
आणि आता खेळणार आहेत ते रुपेश आणि सागर. आता नव्यानं सोनूची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो सागर. अप्पूच्या जागेवर आलेला आहे तो रुपेश. सागर असणार आहे तो स्ट्राईकला आणि दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो प्रिन्स. क्षेत्ररक्षण दूरवर फैलावलेला आहे. 4 षटकांचा सामना असल्या कारणानं पहिलं षटक जे होतं ते सर्कलचं होतं आणि आता हा प्रिन्स गोलंदाजीसाठी सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूनं. पहिला चेंडू जोरकसपणे मारलाय. चेंडू हवेत आहे आणि सर्कलच्या घेऱ्यामध्ये हा आणखीन एक फलंदाज तंबूच्या रस्त्याला परततोय. पहिल्या चेंडूवर प्रिन्स झटका देतोय. मच 11 नेरुळ या संघाचा तिसरा फलंदाज तंबूत परततोय. खूपच नाराज स्वतःवर. सागर कोणत्याही प्रकारचं योगदान न देता तंबूत परततोय. आणि ते नवा फलंदाज होता तो वासिम. अर्थात तो राहील तो नॉन स्ट्राईकला. वसीम आणि हा स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये सुरेख चेंडू अडवलाय. गोलंदाज प्रिन्स यानं निर्धाव जातोय चेंडू. रुपेश आपलं वैयक्तिक खातं उघडण्यासाठी सज्ज होते. आणि हा सुरेख फटका कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा. सुरेख फटका. बरोबर त्याच ठिकाणी पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक खणखणीत चौकार मारला होता अप्पू यानं आणि त्यानंतरचा आलेला हा या सामन्यातील दुसरा चौकार. अजून देखील खूप दूरवरची खेळी खेळायच्या आहे. धावांना आकार द्यायचा आहे आणि निश्चितपणे हे जे 2 फलंदाज आहे वसीम आहे अर्थात नॉन स्ट्राईकला आहे आणि रुपेश आत्ताच चौकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडलं. अर्थात त्याकरता 2 चेंडू त्याला खेळावे लागले. आणि आता पुन्हा एकदा प्रिन्स गोलंदाजीसाठी आणि रुपेश फलंदाजीसाठी सज्ज होते. जोरकसपणे मारलाय चेंडू हवेमध्ये आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय आणि हा खूप चांगला झेल पुन्हा एकदा दुसऱ्यांदा टिपतोय. अक्षय आणखीन एक फलंदाज तंबूच्या रस्त्याला. रुपेश याच्या रूपानं पडझड काही थांबता थांबे ना. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर दुसरं षटक अजून देखील कार्यरत आहे. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत आणि 2 फलंदाज या षटकात देखील तंबूत परतलेले आहेत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या आहे ती 8. नवालेला फलंदाज पम्मी. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. हो सुरेख चेंडू पंचांकडे जोरदार दाद आणि पंचांचं बोट वर गेलेला आहे. अर्थात आणखीन एक जबरदस्त असा झटका. सुरेख गोलंदाजी. पहिलं षटक विशाल डोळस माजी नगरसेवक यांनी गाजवलं आणि त्यावर कळस रचतोय तो प्रिन्स. फक्त एक चौकार त्याच्या ह्या षटकामध्ये आलेला आहे. नाहीतर 4 चेंडू आहेत ते निर्धाव आहेत. पैकी 3 चेंडूंवर 3 फलंदाज तंबूत परतलेले आहेत.
पम्मी तंबूत परततोय आणि आकाश त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात. नॉन स्ट्राईकला येतो वसीम. अच्छा, वसीम आउट झाला. आकाश नवाल्याला फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतं. प्रिन्स याचा पुढचा चेंडू जोरकसपणे मारलाय आणि हा खूप सुरेख फटका. पंचांचं दोन्ही हात वर. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून या सामन्यातील हा पहिला षटकार आकाश याच्या बॅटमधून. आणि याच फटक्यांची गरज आहे मच 11 नेरुळ या संघाला. षटकारानं धावसंख्या वाढलेली, धावसंख्या ती 14. पहिलं षटक विशाल याच्याकडून 4 धावा, 2 फलंदाज तंबूत. आणि त्यानंतर प्रिन्स यानं 10 धावा दिलेल्या आहेत. बॉल द्या बॉल. आणि 3 फलंदाज बाद केले आहेत ते प्रिन्स यानं. असे एकूण 5 फलंदाज तंबूत परतलेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 14. नवाल्याला गोलंदाज आहे तो श्रेयश. पंच म्हणून लाभलेले आहेत ते दिवेकर आणि शंकर. तिसरं षटक श्रेयशाच्या रूपानं. आणि जोरकसपणे मारलाय चेंडू. पम्मी यानं दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय आणि पहिल्याच प्रयत्नात सुरेख चेंडू अडवतोय. आणि फक्त एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. धावसंख्या ती 15. 5 बाद 15. आणि हा थोडस अडथळा या ठिकाणी डेड बॉल ना. पंचांनी हा डेड बॉल घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात श्रेयशाच्याकडून. आणि हा देखील सुरेख फटका, लाजवाब. आणखीन एक षटकार या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. बरोबर कार्बन कॉपी. या अगोदर देखील याच पद्धतीनं त्यानं चेंडू भेरकावला होता डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आणि त्याच पद्धतीनं आणखीन एक षटकार, सुरेख फलंदाजी. प्रकाश पुन्हा एकदा पुढे सरसावतोय आणि आणखीन जोरकसपणे मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न. आता मात्र फसतोय. दरम्यान चेंडू जातोय तो निर्धाव. 2 उत्तुंग असे षटकार मारून वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळतोय. आणि हा आणखीन एक जोरकसपणे मारला. या ठिकाणी 2 धावा निश्चित मिळतील. 2 क्षेत्ररक्षक येतोय, धावतोय, चेंडू अडवतोय दुसऱ्या प्रयत्नामध्ये. आणि या ठिकाणी थोडक्यात हा स्टंप वाचतोय. सुरेख चेंडूपैकी 1 ते 2 इंचाचा फरक एस्टनपासून दूर. आणि या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण होतात. आकाश याच्या खात्यामध्ये 2 धाव्यानं भर आणि 2 धाव्यानं संख्या वाढते. धावसंख्या ती 23. मच 11 नेरुळ या संघाची. आणि हा सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न. पंच इशारा करतायत या ठिकाणी फक्त 1 धाव या ठिकाणी मिळेल. घोषित क्षेत्र आहे. पुन्हा एकदा श्रेयश. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. आणि हा जोरकसपणे मारलाय लॉंगऑफच्या दिशेनं. 1 धाव या ठिकाणी निश्चितपणे मिळेल. आणि आता मात्र एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. श्रेयश याचं षटक संपतंय 3रं. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मच 11 नेरुळ या संघाची धावसंख्या आहे ती 25. आता थोडासा आकार निश्चितपणे आलेला आहे
संघाच्या धावसंख्येला. पहिलं षटक 4 धावा, दुसरं षटक 10 धावा आणि आता हे तिसरं षटक श्रेयशाच्या रूपानं आलं. यामध्ये मिळाल्या त्या 11 धावा. अशा एकूण 25 धावा आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत. आणि आता चौथं अर्थात शेवटचं षटक घेऊन येतो दीपक शिंदे. आणि पुन्हा एकदा खेळ सज्ज येतो आकाश. आतापर्यंत 2 षटकार, 2-1-1 अशा 16 धावांवर वैयक्तिक खेळतोय. फलंदाज पुढे सरसावतोय, घोडगा टेकतोय आणि पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मारतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा. 4 धावा. सुरेख फलंदाजी. प्रेक्षक देखील दाद देत आहेत या फटक्याला टाळ्या वाजवून. थोडस पुढे सरसावलाय, नंतर त्यांनी चेंडू बरोबर पाहिला आणि एक गुडगा, उजवा गुडगा जमिनीला टेकला आणि सुरेख पंच केला चेंडू पॉइंटच्या दिशेनं. मिळतात त्या 4 धावा. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या ती 29. दीपक पुन्हा एकदा. आणि हा चेंडू भिरकावून दिलाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि हा षटकार, उत्तुंग असा षटकार. तिसरा षटकार येतोय आकाश. याच्या आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. खूप खूप उंचावरून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावलेला आहे आणि धावा झाल्या त्या 35. खरोखरच एक चांगला आकार या फलंदाजानं दिलेला आहे. आणखी एक जोरकसपणे चेंडू मारला या ठिकाणी क्षेत्ररक्षक. पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि एकाच धावे या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. ते आकाश. याला धावसंख्या ती 36. अजून देखील 3 चेंडू येणं बाकी. आणि आता पम्मीला आपलं कसब दाखवावं लागणार आहे. शेवटचे 3 चेंडू आणि हा जोरकसपणे मारलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवला जात नाही. दरम्यान 2 धावा सहजगत्या या ठिकाणी पूर्ण होतात. पम्मीच्या खात्यामध्ये 2 धावांना भर पडते. 2 धावांना संघाची धावसंख्या झाली ती 38. अजून देखील शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. आणि हा जोरकसपणे मारला चेंडू आणि पहिल्याच प्रयत्नात चेंडू अडवला जातो, परंतु खूप दूरवरून सुरेख चेंडू फेकी. खूप दूरवरून क्षेत्ररक्षक आला, चेंडू अडवला आणि अतिशय सुरेख अशी सरळ गोलंदाजाच्या हातात चेंडू फेकलाय आणि 2 धावा मात्र तो रोखू शकला नाही, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण. आणि आता पुन्हा या सामन्यातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे तो पम्मी. जोरकसपणे मारलाय चेंडू. हवेमध्ये आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय आणि हा झेल टिपला जातोय. पम्मीला तंबूत परतावं लागेल. अर्थात शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. तर धावसंख्या आहे ती 40. 41 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे 4 षटकांमध्ये. मच 11 नेरूळ या संघानं वन सोल्युशन प्रोटेक्ट करावे. या संघाला काढायच्या ते 41 धावा.
41 धावांचा पाठलाग करायचा आहे वन सोल्युशन फोर्टेट करावे या संघाला 4 षटकांमध्ये. मच्छ 11 नेरुळ या संघाचे क्षेत्ररक्षक मैदानात तैनात होत आहेत. एक्केचाळीस धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज यश आणि चेतन याच्या रूपानं 4 षटकांचा हा सामना. आणि पहिलं षटक सलामीचं घेऊन येतोय तो सचिन. आपण थोडं थांबतोय, ह्या गाड्या जरा जाऊ दे बाहेर. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. सोनू येतोय पहिलं षटक घेऊन. थोडासा बदल या ठिकाणी कर्णधारानं सुचवलाय. 41 धावांचा पाठलाग. यश आणि चेतन सलामीची जोडी मैदानात. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि हा स्वर एक चेंडू. पहिला चेंडू निर्धाव जातोय. एक्केचाळीस धावांचा पाठलाग. यश स्वतःचं वैयक्तिक खातं उघडण्यासाठी सज्ज होतं. सोनू पहिल्या षटकातील दुसरा चेंडू आणि हा जोरकसपणे मारलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जातोय. लागोपाठचा दुसरा चेंडू जातोय, तो निर्धाव. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा चेंडू
लो फुलटॉस भिरकावलाय मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव निश्चितपणे या ठिकाणी मिळेल आणि खातं उघडलं जातं. यश याचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं देखील पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय कारण आता डावखुऱ्या हाताचा चेतन मगापासून जो नॉन स्ट्राईकला होता तो या एका धावेनंतर स्ट्राईकला येतोय. गोलंदाज देखील आपली दिशा बदलतोय. मागाशी पहिले 3 चेंडू त्यांनी पंचांच्या डाव्या हाताने टाकले होते. आता आलाय तो डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी पंचांच्या उजव्या बाजूला आणि हा चेंडू जातोय एका धावे करता. खरं तर हा चेंडू बराच वेळ हवेत होता स्क्वेअर लेगच्या दिशेनं परंतु क्षेत्ररक्षक खूपच दूरवर. दरम्यान चेंडू अडवतोय तो यष्टिरक्षक. वैयक्तिक खातं उघडलं जात आहे चेतन याचं. धाव झाले ते 2. सर्कलचं षटक सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते सोनी याच्याकडून. जोरकसपणे मारलाय आणि ह्या ठिकाणी झेल होऊ शकतो आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिला षटकार. यश याच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. अजून देखील एक चेंडू येणं बाकी आहे या पहिल्या षटकातील. सुरेख गोलंदाजी करताना हा थोडासा स्वैर मारा आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय तो यश यानं. षटकार खेचून पुन्हा एकदा यश सज्ज होतो खेळण्यासाठी आणि हा सुरेख चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला पंचांकडे दाद मागण्यात येते. पंच चतुर आहेत त्यांनी हेरलं. चेंडू बॅटला लागलेले आहे. दरम्यान एक धाव या ठिकाणी मिळते. षटक संपते ते पहिलं सोनियाच्या रूपानं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे ती 9. आणि आता दुसरं षटक घेऊन येतो तो आसिफ. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज. षटकातील मर्यादा जी आहे क्षेत्ररक्षकांची ती संपुष्टात आलेली आहे आणि आता सर्व क्षेत्ररक्षक दूरवर फैलावत आहेत. खेळण्यास सज्ज होईल तो यश. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आसिफ याच्या खेळण्यास सज्ज होतं. धावसंख्या ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9. 41 धावांचा पाठलाग सुरू आहे. आणि जोरकसपणे मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसतोय. चेंडू आणि बॅट यांचं कुठल्याही प्रकारचं मेतकूट काही या ठिकाणी जमत नाही. दरम्यान चेंडू जातोय तो निर्धाव. पुन्हा एकदा आसिफ आणि हा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी एक धाव मात्र निश्चितपणे मिळते. सुरेख धाव गती दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. एक धाव जमा होते यश याच्या खात्यामध्ये आणि एका धावेनं भर पडते वन सोल्युशन 48 कराव्या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या दिली ती 10.
आणि आता खेळण्यास सज्ज होईल तो डावखुऱ्या हाताचा चेतन. वैयक्तिक 1 ह्या धावसंख्येवर अजून देखील तो खेळतोय. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो आसिफ, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. आणि हा जोरकसपणे भिरकावून दिलाय चेंडू आणि हा या ठिकाणी थोडस मिस करताना हा वाचवलाय क्षेत्ररक्षकानं चौकार. खरं तर अगोदर तो पुढे आला, थोडासा अंदाज घेऊन नंतर मग तो मागे गेला, सरकला आणि फक्त एकच धाव मिळते ती चेतन याला. आणि आता पुन्हा एकदा यश उजव्या हाताचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय. आणि हा देखील सुरेख चेंडू, पहिलाच चेंडू यश याच प्रकारचा खेळला. कुठल्याही प्रकारचं चेंडू आणि चेंडूफळी याचं काय मिलाप झाला नव्हता. बरोबर कार्बन कॉपी हा आताचा चेंडू निर्धाव जातोय. आणि हा देखील त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु आता निश्चितपणे बॅटचा आवाज आला होता, अर्थात एक धाव यशाच्या खात्यामध्ये जमा होत आहे. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू आतापर्यंत आलेले आहेत. 2 चेंडू निर्धाव आणि 3 एकेरी धावा, अशा 3 धावा फक्त त्यांनी दिलेल्या आतापर्यंत. आणि आता हा दुसऱ्या षटकातील आसिफ याच्या शेवटचा चेंडू खेळण्यास सज्ज होतोय तो चेतन. आणि हा चेतन याच्या बॅटमधून चेंडू हवेमध्ये जातो आणि हा षटकार, उत्तुंग असा षटकार. पहिला षटकार यश याच्या बॅटमधून आला होता. चेतन बराच वेळ थांबून खेळत होता आणि आता मात्र बरोबर त्यांनी चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि खणखणीत असा षटकार मारला. धावसंख्या झालेली ती 18, बिनबाद 18. 41 धावांचा पाठलाग सुरू आहे. अजून देखील 2 षटकं या ठिकाणी शिल्लक आहेत. आणि आता येतोय सचिन तिसरं षटक घेऊन. तेवीस धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. शेवटचे 12 चेंडू आणि 23 धावा. सचिन आणि हा चेंडू एस्टनच्या पाठीमागे जातोय. पंच या ठिकाणी इशारा करतायत. हा अवांतर चेंडू आहे +1, अर्थात घोषित क्षेत्रामध्ये देखील चेंडू जातोय. एष्टक्षकाला देखील हा चेंडू कळत नाही, त्याला देखील फसवून चेंडू जातोय पाठीमागे, जिथे घोषित क्षेत्र ठेवण्यात आलेला आहे. अशा 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत कुठल्याही प्रकारचा चेंडू न पडता. आणि आता 21 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 21 धावा जिंकण्यासाठीचं समीकरण. पुन्हा सचिन आणि हा सुरेख चेंडू, हायटेड चेंडू. फलंदाज दाद मागतोय आणि पंच इशारा करतात की हा पहिला बाउन्सर आहे, इशारा द्या गोलंदाजाला. आणि मुख्य पंच देखील आपली भूमिका पाडताना गोलंदाजाला इशारा देत आहेत की हा पहिला तुमचा बाउन्सर आहे, अर्थात चेंडू जातोय तो निर्धाव. आणि आता पुन्हा एकदा सचिन खेळण्यास सज्ज आहे तो यश. आणि हा सुरेख चेंडू, पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. यश निश्चित प्रयत्न करतोय चांगला खेळ करण्याचा, परंतु चेंडू व्यवस्थित बॅटवर त्याच्या येत नाहीये.
आणि हा चेंडू मात्र खूपच बाहेर जातोय आणि पंच देखील आम्हाला इशारा करतायत की हा स्वैर मारा आहे. अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होते. चला चला, पंचांची वादविवाद करू नका, समजून घ्या समजून घ्या. पंचांचा निर्णय झाल्यानंतर बोलण्यात काय अर्थ नसतो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा जोरकसपणे मारण्याचा आणखीन एक प्रयत्न या ठिकाणी फसतोय आणि पुन्हा एकदा पंच इशारा करतायत की हा देखील चेंडू जातोय गोष्टी क्षेत्रामध्ये. धावसंख्या पोहोचते ती 23च्या घरात. पुन्हा एकदा सचिन. शेवटचे किती 2-3 चेंडू बाकी आहेत. आणि हा चेंडू एष्ट्यांच्या पाठीमागे शिक्षकाला देखील मिळत नाहीये. दरम्यान एक धाव निश्चितपणे या ठिकाणी मिळते. एक काढलेला चेंडू गोलंदाजानं जर यष्टिरक्षक सोडत असेल तर निश्चितच स्वतःवरच नाराज गोलंदाज. थोडस थांबायचं आहे. या ठिकाणी ज्या गाड्यांचा जो अडथळा आहे तो दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. चला चालू करूया. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते सचिन याच्या रूपानं. आणि हा सुरेख चेंडू, पंचांचं बोट वर जात आहे, फलंदाज तंबूत परततोय. चेतन पहिला सलामीचा फलंदाज चेतन तंबूत परततोय. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळते ती सचिन याच्याकडून. धावसंख्या ती 24. अजून देखील 17 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत ते 7. नवालेला फलंदाज आहे तो अक्षय, ज्यानं अतिशय सुरेख अशा मिड विकेटला 2 कॅचेस पकडल्या होत्या. तो आता फलंदाजीसाठी आलेला आहे. थोडं थांबूया आपण आता, जरा ते गाड्या काढूया बाहेर. काय रे, आता शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आणि हा लो फुलटॉसचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारलाय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जातोय. षटक संपते ते तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 25. आणि आता 16 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. खूप उपयुक्त अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली सचिन याच्याकडून. अर्थात 2 वाईड असताना देखील सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिलं षटक सोन्याच्या रूपानं 9 धावा, त्यानंतर आसिफ याला देखील 9 धावा. आणि आता शेवटचं षटक, महत्वाचं षटक, करो अथवा मरोचं षटक घेऊन आलेला आहे तो सलामीचा फलंदाज आता अप्पू घेऊन आलेला आहे. ते षटक शेवटचं, अर्थात 4थं. 16 धावांची आवश्यकता आहे. अक्षय खेळण्यास सज्ज होणार आहे.
6 चेंडू आणि 16 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल सुचवला जातोय. 16 धावा काढायच्या आहेत फलंदाजांना आणि ह्या धावा वाचवायच्या आहेत क्षेत्ररक्षकांना. अप्पू गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे आणि अक्षय फलंदाजीसाठी. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. 6 चेंडू 16 धावा आणि हा चेंडू सोडून दिलाय पंचांकरिता. डाव्या स्टंपच्या बाहेरून जाणारा पंच इशारा करतायत की हा अवांतर चेंडू आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. जिंकण्यासाठीचं समीकरण 6 चेंडू आणि 15 धावा. आणि हा चेंडू भिरकावलाय षटकाराकरिता. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पंचांचा इशारा या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर षटकार. पूर्ण समीकरणच या ठिकाणी बिघडवून टाकलेलं आहे ह्या षटकारानं. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 16 धावांचं समीकरण असताना पहिल्या चेंडूवर वाईड राहिल्या फक्त 15 धावा आणि त्यानंतर ह्या पहिल्या चेंडूवर हा षटकार. फक्त 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 9 धावा. अक्षय जे क्षेत्ररक्षणामध्ये दाखवलं तेच आता फलंदाजीमध्ये दाखवतोय. आणि हा पुन्हा एकदा भिरकावून गेलाय बरोबर कार्बन कॉपी त्याच दिशेनं. पंचांचे दोन्ही हात वर. आणखीन एक खणखणीत षटकार. आणि आता फक्त 3 धावांची आवश्यकता. 4 शेवटचे चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी ती फक्त 3. पूर्णपणे समीकरण कोळमडून गेलेलं आहे या ठिकाणी. मच 11 नेरूळ या संघाचं. खरं तर खूप रंगतदार अवस्थेत ही मॅच आणली होती पहिल्या 3 गोलंदाजांना. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 1 सोल्युशन प्रोटेक्ट करावे या संघाला. आणि त्यांचा हा अक्षय जो आहे तो आज खूपच जोरात आहे. 2 सुरेख अशा कॅच त्याने टिपल्या होत्या आणि आता 2 षटकार खणखणीत त्यांनी मारलेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू आणि हा देखील चेंडू जोरकसपणे भिरकावला. आणि आता मात्र हा सुरेख झेल टिपला जातोय. पुन्हा एकदा निश्चितच मॅच मध्ये मच 11 नेरूळ हा आलेला आहे. कारण आता या अक्षय नंतर 3 चेंडू आणि 3 धावा असं हे समीकरण आलेलं आहे. समसमान असं समीकरण आलेलं आहे. नवा फलंदाज येतो प्रिन्स, परंतु तो राहील नॉन स्ट्राईकला. आणि स्ट्राईकला आहे तो यश. तीन चेंडू 3 धावा. यश आतापर्यंत आपल्या ह्या खेळीमध्ये 1 षटकार ठोकून. आणि हा चेंडू भिरकावलाय स्क्वेअर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं विजयी फटकार, विजयी चौकार. खूप खूप
अभिनंदन दोन्ही संघाचा. अतिशय सुरेख असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला प्रेक्षकांना. वन सोल्युशन 48 करावे या संघाने हा सामना जिंकलेला आहे. अर्थात मच 11 नेरुळ या संघाच्या खेळाडूंनी देखील अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन या ठिकाणी